हा ना चल जाऊ दे. चल गप 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 ए पोरी इकडे ये बस. अगं काही उपयोग होणार नाही ओरडून. 2 आठवडे झाले आम्ही इथेच आहोत. अगं किती आवाज दिला हाका मारल्या तरी कोणी ऐकत नाही आणि कोणी ऐकणारही नाही. किती आवाज दे हाका मार. अगं त्यांना हवं तेव्हाच ते शटर उघडतात आणि खाण्यापिण्याचे बॉक्स आत टाकतात. नाहीतर मग आपल्यापैकी एकीला उचलून घेऊन जाऊन विकतात. माहिती नाही आज कोणाचा नंबर लागतोय. पण मी तशी मुलगी नाहीये. प्लीज मला इथून जाऊ द्या. प्लीज उघडा कोणीतरी प्लीज. अगं पण इथे कोणी आपल्या मनाने नाही आलं. सगळ्यांना कुठून ना कुठून उचलूनच आणलंय. अगं ये बस. आणि घे. अगं घे. अगं घे बस शांत हो. तुझं नाव काय? प्रिया. इथे कशी आलीस? मला माझा मित्र बोलला इथे थांबायला. त्याचा मित्र येणार होता मला घ्यायला. पण अचानक कोणीतरी मागून 4-5 जणांनी मला. अरे अरे काय तू राहायला कुठली? फिर तुम इधर कैसे आए? घरात आई असते. ती पण दिवस रात्र अंतरुणाला खेळलेली असते. 7-8 वर्षांची एक छोटी बहीण आहे. एक छोटासा जॉब आणि घर. बस एवढंच आहे. त्यात माझी ओळख राजशी झाली. 1-2 महिन्यांचं बोलणं खूप छान झालं. एफबीवर ओळख झाली होती आमची. 1-2 महिने खूप मस्त बोलत होतो. एका वेगळ्याच जगात त्याने मला घेऊन गेला होता. त्याने प्रपोज केलं आणि सगळंच बदललं. मला बोलला तू इथे ये, आपण पळून लग्न करूया. आणि मी पण रेडी झाले. एक मिनट, अगर तुम भाग की शादी करोगी फिर बीमार माँ और बहन? मैंने उससे ये भी पूछा तो उसने कहा हम शादी करके वापस घर आएंगे और मेरी माँ और बहन के साथ रहेंगे. इसलिए मैं भी फट से राजी हो गई. लेकिन नासिक से मुंबई कैसे? उसने कहा तो मुंबई आओ, हम मुंबई में शादी करेंगे और फिर तुम्हारे घर चले जाएंगे. मैं यहाँ आई, 2 दिन हुए यहाँ वहाँ भटकती रही. आज आके वो मुझे मिला. उसने
बहीण विकलं तुला सगळं सोपळ नकलवले. नाही, माझं ना तसं नाहीये. अगं मग मला सांग, की तू तुझी ते बरोबर होऊ शकतं ना कसं कळलं? कैसे होती है ना लाइफ। मेरे अब्बा को लड़की नहीं चाहिए थी तो पहले लड़की हुई, फिर अब्बा ने पूरे 2 साल तक अम्मी से बात नहीं की, लेकिन हाँ पहले लड़की हुई, इसकी सज़ा माँ को रोज़ मिलने लगी। वो चुपचाप सहती रही। फिर उसके बाद अब्बा को लगा कि दूसरा तो लड़का है, इसलिए वो कई दरगाह और मस्जिद घूम आए और फिर दूसरी औलाद हुई, वो भी मैं। फिर पिताजी ने आई को बहुत मारा होगा ना? नहीं, वो तो बाद में हुआ। मतलब उसके पहले क्या हुआ? उसके पहले बस 5 मिनट हुए और जन्म देकर बेहोशी की हालत में थी। तब भी अब्बा आए, मुझे उठाया, गले लगाया और फिर उसी रूम में मेरे मामा भी थे। मामा को लगा कि अब्बा की नीयत बदल गई। बस सब ठीक हुआ होगा ऐसा सबको लगा, लेकिन वक्त ने गाड़ी बदल दी। अब्बा मुझे लेकर भागने लगे। और भागते भागते वो एक सुनसान जगह पहुंचे जहाँ पे कोई नहीं था। गड्ढा खोद के उसने मुझे गाड़ दिया और ऊपर से मिट्टी डाल दी। फिर आगे क्या हुआ? नसीब उसी रूम में मेरे मामा भी थे। मामा अब्बा के पीछे भागे और ढूंढते ढूंढते वहां पहुंच गए, लेकिन वहां से जाते हुए मेरे अब्बा तो दिखे लेकिन मैं नहीं दिखी, इसलिए वो मुझे सब ढूंढने लगे। आखिर 10 मिनट बाद मैं मिल गई। मामा की वजह से लाइफ मिली और फिर मामा और अम्मी ने मुझे बढ़ाया। लेकिन हाँ, आज भी अम्मी अब्बू के ताने और मार रोज सिर्फ मेरे लिए सहती रहती है। लेकिन आज अलग ही मोड़ पे जिंदगी आ गई। जिस माँ ने इतना सब सहते हुए मुझे बढ़ाया पढ़ाया, उस माँ के लिए मुझे जीना था, लेकिन आज मुझे भी उनके लिए जीना था, पर वो मुझे शहर लेके आए। समझा नहीं? मतलब जन्म देते ही मेरी माँ गुजर गई, फिर उसके बाद हाथ पकड़ कर सिखाया तो बाप ने। हर बात के लिए, हर वक्त के लिए माँ, भाई, बहन सब पिताजी ही थे। खुद की हैसियत ना होते भी उन्हें मुझे पढ़ाया, बढ़ाया और कुछ कम पढ़ने नहीं दिया। एक दिन आधी रात का वक्त था, उम्र 12 या 15 साल की होगी, तब मेरी तबीयत खराब हो गई। फिर मेरा बदन पूरा गर्म हो चुका था। पापा दवाखाने ले गए ना? गांव के हर डॉक्टर को कॉल किया, पर किसी ने उठाया नहीं। कुछ समझ में भी नहीं आ रहा था और यहाँ पर मेरी सांसें फूल रही थी। फिर आधी रात को पापा ने उठाकर 3 महल दूर डॉक्टर के पास लेके गए। वहां पर पैसा नहीं था तो भी इलाज किया और ऐसे कई किस्से थे। पापा ने मुझे पढ़ाकर कलेक्टर बनाने की ठानी और यहाँ वहाँ काम करने लगे, और मैं भी छोटा मोटा ऑफिस का कुछ काम होगा तो भी मैं करने लगी। 2 दिन बाद परीक्षा थी और पापा मुझे यहाँ लेकर आए। फिर पानी भी खत्म हुआ था। पापा को एक जगह बिठाकर मैं पानी लेने गई। फिर रास्ते में से जा रही थी, पीछे से किसी ने धक्का मारा और मैंने पीछे देखा तो किसी ने कुछ काटा या चुभाया। फिर मैं चक्कर आके नीचे गिर गई तो आँख खुली तो मैं यहाँ पर थी।
दीदी आपण इथून बाहेर कधी जाणार? प्लीज सांग ना. मम्मी पप्पा आपली वाट बघत असतील, आपल्याला शोधत असतील. काश पापा की बात सुनी होती. मतलब पापा ने बोला था कभी शॉर्टकट से मत जाना. म्हणजे त्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गप्पा मारत बसलेले आणि खूप उशीर झाला आणि छोटी पण होती माझ्यासोबत आणि पप्पा घरी पोचायच्या आधी आम्हाला पोचायचं होतं, नाहीतर काहीच खरं नव्हतं. मग काय लवकर घरी जाण्याच्या नेमका शॉर्टकट मारला आणि फटाफट निघून गेलो आणि पूर्ण लक्ष फोन मध्ये होतं आणि ही मागून चालत होती. फोनमध्ये चॅट करण्यात बिझी होते आणि मागून येत होती. थोड्या वेळाने मी बघितलं तर ती मागे नव्हती. मी खूप घाबरले. मी खूप शोधलं हिला आणि घरी फोन लावायची पण भीती वाटत होती. खूप इकडे तिकडे बघितलं पण ही सापडलीच नाही. मग एक बाईकवाला दिसला. मी त्याला विचारलं मग तू छोट्या बहिणीला पाहिलं का? तर तो बोला की कशी दिसते? म्हटलं की लहानच आहे. तो बोला हा मी पाहिलंय. बोला बसा गाडीवर मी दाखवतो. म्हटलं ठीक आहे. मग मी त्याच्यासोबत बसले आणि आम्ही गेलो. मग कुठे होती ती? भेटली का? खरं तर तो एक ट्रॅप होता. त्यांनी आधी माझ्या बहिणीला माझ्या नकळत घेऊन गेले आणि मग काय मग त्यांना माहित होतं की तू बच्ची को ढूंढेगी और वो बचाने के वजह से आएंगे और उठाएंगे. काश पापा की बात सुनी होती. तुमच्या लोकांचं तर खूप बरं आहे. तुमची कोणीतरी हे वाट बघणार आहे, अजून आले नाही म्हणून शोधणार आहे. साला आपला अख्खा आयुष्य स्ट्रगल करण्यातच गेलं. छोटी तू मा बापचा साथ सोडते. म्हणजे काय तुला आई वडील नाही? हो असं नाही, पण नातेवाईकांसोबत वाढली. काका काका आई वडील गेले. लहानपणापासूनच काकानेच लहानाचं मोठं केलं. सगळं ठीक होतं. हा त्याच्या पोटच्या पोराला जोडून गेलं तेवढं नाही, हा पण थोडंफार मिळतच होतं. वेळ जर तशी निघत गेली तसं वय सुद्धा वाढू लागलं. तसं तर मी मस्त, पण आता ना मी स्वतःची कमजोरी बनू लागली. कमजोरी ऐसे कैसे? वय जसं वाढू लागते ना तसं अंगात सुद्धा बदल होऊ लागतात. काकाची सुद्धा माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलू लागली. सुरुवातीला त्याला माझ्याकडे बघण्यात खूप आनंद व्हायचा आणि तोच आनंद माझी शिक्षा व्हायची. काका कधी कधी सुट्टी घेऊन काकीला मार्केटच्या बहाण्याने बाहेर पाठवायचा आणि नको तिथे हात लावायचा. खूप काही करावंसं वाटायचं, बोलावंसं वाटायचं, पण मला त्या घरात राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. मी शांत होते आणि त्याचाच फायदा काकाने घेतला. आणि बाबा आता तर म्हणजे कधी पण सुट्टी घेऊन घरी राहायचा. मी डायरेक्ट अंगावर हात. ये अल्लाह कितना हरामी होगा ये. वयात आल्यावर काकाने काकीने सांगितलं की मी त्यासाठी नोकरी बघितली. राहणे आणि खाणं तिथेच आहे. काकाचा त्रास निघून जाईल म्हणून मी नोकरीसाठी हा म्हटलं आणि मुंबईला निघून आले. पण इकडे आल्यावर मला रस्त्यातूनच काही लोकांनी पकडून नेलं. कशी बशी मी त्यांच्या तावडीतून सुटले. आणि काकीला कॉल केला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. काय झालं?
काकी येतात काय ते? नेमका तो कॉल काकाने उचलला आणि मी काकाला सांगितलं की काका मला पकडून नेलं, मी पळून आलं, मी इथं लपले. काका बोल ठीक आहे तू आहेस इथे थांब. तेव्हा कळून चुकलं होतं की काकाने मला विटलं होतं. अरे देवा, आता तरी वाचले बाबा. या अल्लाह, हे परवरदिगार बचा ले. काश मेरा भाई होता तो पक्का बचाने आता. अरे ही वेडी झालीये का? काय वेडी झालीये का? आपण इथे जगू मरू काय माहिती नाही, कोण कोणाला कुठे विकलं जाईल हेही माहिती नाही, आणि तू अशा परिस्थितीत हसते. हसत नाही, तुमचं तरी बरं आहे का? तुम्हाला शोधायला तुमची आई, तुमची वडील, तुमचे नातेवाईक कोणीतरी येतील. आम्हाला शोधायला कोणी नाही येणार, कारण की आम्हाला समाजाने नावच दिलंय. हिजडा, किन्नर, छक्का, मामू. वाईट ह्या गोष्टीचं नाही वाटत, समाजाने नाव दिलं त्याच्यात माझा काही दोष नाहीये. देवानीच आम्हाला असं घडवलंय, त्याच्यात आमचा काय दोष? तरी आम्ही स्वतःला स्वीकारलंय. पर वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं का समाजाने आम्हाला अजूनही स्वीकारलं नाहीये. मगाचपासून तुमचं सगळं काय ऐकू येत होतं, हसूही खूप येत होतं, पर म्हटलं हसून घेऊ. समझे क्या कहना चाहते हो? तुम लड़कियां तुम्हारी लाइफ में जी सकती हो, कुछ भी कर सकती हो, लेकिन हमारा वैसा नहीं. भले हमने कपड़े लड़कियों के पहने, पर हमें समाज लड़की बोल के स्वीकारेगा नहीं. स्कूल में हमें कोई बाजू में नहीं बिठाता. कहाँ काम मांगने जाएंगे तो लोग काम भी नहीं देते. अरे आपको काम ना नर ना नारी, ना साधु ना संत, ना पशु ना पक्षी. ये ऊपर वाले क्यों ऐसा बनाया मुझे? आपका तो अच्छा है, आपको कोई छेड़े तो आप जाओ पुलिस स्टेशन, हम कहाँ जाए? हमारे लिए तो कहाँ सुनवाई नहीं. दुख इस बात का नहीं कि हमारे लिए कोई मदद के लिए नहीं आता, पर हम में से कोई एक गायब हो गया तो किसी को फर्क नहीं पड़ेगा और किसी का कुछ नहीं. लेकिन इस हालत ने एक सिखा दिया, जो भाई होते हैं ना वो अपनी बहनों की रक्षा करते हैं, दूसरों की. आमच्यावर जेव्हा वेळ येते ना तेव्हा आम्ही लढतो, पर एकदा हारतो आता एकतर जिंकतो. मुलींनो, स्वतःचं रक्षण हे तुम्हाला स्वतःलाच करायचं आणि तुम्ही उभे राहा. मग आम्हीच काय, देव सुद्धा तुमच्या पाठी उभा राहील. गाड़ बम्बे को 80-90 पूरे 100. क्या करक माल है यार, आज तो बहुत पैसे मिलेंगे आप लोग को. नहीं नहीं प्लीज आणि तुम्ही उभे राहा. मग आम्हीच काय, देव सुद्धा तुमच्या पाठी उभा राहील.
ब्यूटीफुल ब्रिज है यार. भेटत असलेल्या माहितीनुसार दिवसाला 22हून अधिक मुली आपल्या समाजातून वेगवेगळ्या ठिकाणाहून गायब केल्या जात आहेत आणि त्या मानवी तस्करीच्या नावाखाली जगभरात विकले जात आहेत. दुसऱ्या बाजूला 50हून अधिक बलात्कार दिवसाला देशभरात होत आहेत. घरगुती अत्याचारांची संख्या तर वेगळीच राहिली. आजही बहीण आपला भाऊ रक्षण करेल या विश्वासावर बाहेर पडत आहे. पण वेळ बदलली. मुलींना स्वतःच रक्षण स्वतः करायला हवं, तरच मानवी तस्करी आणि बलात्कार अत्याचार यांच्या संख्या कमी होत जातील. काय म्हणतोय? येतंय ना लक्षात?